आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो किंग बॉस. तुला आपल्यासोबत काम करायचंय ना? बॉस तुम्ही फक्त काम बोला. मैत्री आज सांगली सातारा रोडवरती आदिशक्ती ट्रान्सपोर्टची नवीन बस सुरू करते. हा रूट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग आता तू काय करणार आहेस? बॉस जे जे तुम्हाला अपेक्षित आहे ना ते सगळं काम करणार. सेकंदाचा रिपोर्ट तुम्हाला देणार. बॉस तुमचं काम झालंच म्हणून समजा. गुड बॉय, लाग कामाला. थँक्यू बॉस. बोला ना भाई. हा महत्वाचं काम आहे एक. आपण कुठलं पण काम करायला तयार आहे. लोकेशन पाठवतो, ताबडतोब निघून यायचं. वाट बघतोय. हो आलोच. ड्रायव्हर दादा, या प्रसादाचा मान पहिला तुमचा. तुमच्यावरच विश्वास ठेवून पॅसेंजर सगळे बसमध्ये बसतात आणि तुमच्याचमुळे इच्छित स्थळी सुखरूप पोचतात. थँक्यू मॅम. नमस्कार. सगळ्यांना सांगण्यास विशेष आनंद होते की आदिशक्ती ट्रान्सपोर्ट हे माझ्या बाबांचं खरं तर स्वप्न होतं. फक्त 2 बसेस घेऊन त्यांनी ते सुरू केलं आणि पुढे माझ्या दादाने वाढवलं. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. फक्त 2 बसेस घेऊन सुरू केलेला हा प्रवास कालपर्यंत 999 बसेस पर्यंत येऊन पोहोचला. पण आज मात्र सांगली सातारा या नवीन मार्गावर आपल्या कंपनीच्या मालकीची 1000वी बस धावणार आहे. आपल्या आदिशक्ती ट्रान्सपोर्टची बस महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात पोहोचली. कोणामुळे? आपल्या मेहनती, प्रामाणिक आणि विश्वासू स्टाफमुळे आणि तुम्हा प्रवाशांमुळे. हा प्रवास आई आदिशक्तीच्या कृपेने असाच पुढे चालू राहील आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात आपली आदिशक्ती ट्रान्सपोर्ट पोहोचणार आहे. बापरे, मी खूप बोलतेय. बस सुटायची वेळ चुकवायची नसेल तर मला थांबावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा, ही बस मी तुमच्या ताब्यात सोपवते. चला. नाही मॅडम, काही गोष्टी या आधीच्या नियमाप्रमाणेच व्हायला हव्यात. म्हणजे? सगळ्यात आधी या नवीन बसमध्ये तुम्ही पाऊल ठेवणार आहात. आम्हाला माहिती आहे तुमचे बाबा आणि दादा तुम्हालाच आधी पहिलं पाऊल ठेवायला सांगायचे आणि आम्ही सुद्धा ही परंपरा कायम ठेवणार आहोत. तुमच्या पायगुणामुळेच आपल्या कंपनीच्या आज 1000 बस झाल्या आहेत. हो, आणि लवकरच 2000 होणार आहेत. मग मॅडम, आमच्या विनंतीला मान देऊन पहिलं पाऊल ठेवताय ना? मॅडम, तिकीट प्लीज. राजवाडा बस स्टॉप प्लीज. अरे वा, आदिशक्तीची बस ह्या रूटला पण सुरू झाले. आपल्यासाठी पण चांगलंच आहे. सुरक्षित प्रवासाची हमी आणि तिकीटही कमी. यांच्या बस पण खूपच चांगल्या असतात. आपण पण अनुभव घेऊया.
बोला भाई. आपल्याला तुझ्याकडून एक आयडिया पाहिजे होती. तुम्ही फक्त विषय सांगा. आपल्याकडे नेहमीच 101 आयडिया असतात. आदिशक्ती ट्रान्सपोर्टची बस सुरू होते सांगली सातारा रूटवर. आपल्याला ती बस अडवायची आहे, पण कायमची. एवढंच ना? सोपं आहे की मग. एखादी चांगली कोंबडी गाडीच्या चाकाखाली सोडून द्यायची. येडायच के रे भाई, गाडी थांबवून नुकसान भरपाई मागता येते ना. अरे गाडी खाली कोंबडी आली ना तर कोणी 100 रुपये सुद्धा देणार नाही. आपल्याला फक्त एक वेळ गाडी थांबवायची नाही. असं काहीतरी केलं पाहिजे की ती गाडी कायमची. 1 मिनिट. कोंबडी जर गाडी खाली आली तर 10 रुपये सुद्धा मिळणार नाहीत. पण कोंबडीच्या जागी माणूस गाडी खाली आला तर भाई कमीत कमी 10 लाख रुपये कुठेच जात नाहीत. तुला आता काय करायचं ते चांगलंच कळलेलं आहे. हा बाय. हा घे तुझा ऍडव्हान्स. लाग का मला? ठीक आहे. काय प्रकार आहे सगळा? रस्ता का अडवलाय? असं विचारताना लाज नाही वाटत? अहो काय झालंय ते तर सांगा. तुमच्या गाडीने आमच्या गावातल्या मुलाला उडवलाय. काय? हा बघ, याला काहीच माहित नसल्याचं नाटक करायला लागलाय. 4 फटके बसल्यावर स्वतःच्या तोंडाने कबूल करणार आहेस का? हो नको. अहो का मारताय? अहो मारू नका. काय मारताय त्याला? तू तर आमच्या समोर येऊच नको, नाहीतर सगळ्यात पहिले तुझाच मुर्दा पाडेल. तिथे आमचा मुलगा मृत्यूची झुंज देतोय. तू आम्हाला शांतपणा शिकवतोय? चल इथून निघ. हे आता बोल, आमच्या मुलाच्या दवाखान्याच्या खर्चाबद्दल काय करायचं आहे ते बोल. अहो पण असं काही घडलंच नाहीये. ऐक हो का मारताय मला? अहो काय केलं मी? हो का मारताय? अरे एक मिनिट. अरे सोडा त्याला. अरे अशी हाणामारी करून त्याला पटकावून फायदा होणार नाही. अरे आपल्याला आपल्या पोराला वाचवायचं आहे. अगदी बरोबर. अरे त्याच्यावर उपचार सुरू असले तरी डॉक्टर त्याला लवकरच मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगणार आहेत. अगदी बरोबर. कमीत कमी 10 लाख खर्च कुठं जात नाही. हे पण अगदी बरोबर आहे. 10 लाख? अरे आम्ही काय तुझ्या खिशातून मागतोय होय? आदिशक्तीची बस आहे ना, पैशाची काय कमी आहे काय? पटकन फोन लाव तुझ्या मॅनेजरला. अहो पण शेवटचं सांगतोय, जर मुकाट्याने तुझ्या मालकाला फोन लावला नाही ना तर तुझ्या बसला आग लावून टाकेल. ए बाबा ऐक ना माझं. कशाला स्वतःचा आणि त्या गाडीतल्या पॅसेंजरचा जीव धोक्यात घालतोयस? अजून वेळ गेलेला नाहीये. जोपर्यंत तुझी मॅडम 10 लाख रुपये घेऊन येत नाही तोपर्यंत ही बस काय हलणार नाही. आणि जर ह्या माणसांनी बस पेटवली तर आपण जबाबदार राहणार नाही. मॅम. बोला उदय दादा. मॅम एक सिरियस प्रकरण आहे. आपली सांगली सातारा नवीन रूटवरील बस गावकऱ्यांनी अडवली. का? आपल्या बसमुळे एका मुलाचा अपघात झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगताय? हो मॅम. त्यांची 10 लाखाची डिमांड आहे. तरच ते आपली बस सोडतील, नाहीतर आपल्या बसचं आणि आपल्या स्टाफचं काही खरं नाही. तुमचं त्या कंडक्टरशी आणि ड्रायव्हरशी बोलणं झालंय का? हो मॅम. त्यांच्या म्हणण्यानुसार असा काही अपघात वगैरे झालेला नाहीये. तसं काही घडलं असतं तर ते आपल्या कंपनीच्या नियमानुसारच वागले असते आणि सगळ्यात आधी त्यांनी स्वतःच आपल्या मेन कंट्रोल रूमला कळवलं असतं आणि मग आपल्याकडून पोलिसांना कळवलं जातं. आतापर्यंतच्या एकाही अपघातात आपला स्टाफ कधीही गाडी सोडून पळून गेलेला नाही आणि आपणही आपली जबाबदारी कधीही झटकलेली नाही. ज्या ज्यावेळी आपल्याकडून चूक झाली त्या त्यावेळी कंपनीने योग्य ती नुकसान भरपाई सुद्धा दिलेली आहे. मग याच वेळी असं का घडतंय?
तेच काही कळत नाहीये. माझा आपल्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच ते लोक खोटं बोलतायत. ही लोक सुद्धा गावकरी कमी आणि गुंड प्रवृत्तीची जास्त वाटतात. मग तर माझी खात्रीच पटली आहे. नक्कीच यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यांची आता आपल्या सगळ्याच रूटवरील बस अडवण्याची भाषा सुरू आहे. एवढंच नाही तर ते त्या दृष्टीने तयारीला सुद्धा लागलेत. पण मग आपल्या प्रवाशांचं काय? आपल्यावर खूप विश्वास आहे आपल्या प्रवाशांचा. हो मॅम, पण सध्या तरी सगळ्या बस थांबवणं हाच एक पर्याय दिसतो. त्यांना हेच अपेक्षित असणार आहे. त्यांना म्हणजे? ज्यांच्याकडून आपण आपली कंपनी काढून घेतली त्यांना. म्हणजे दगडूशेठ? गुंडांच्या भीतीने, प्रवाशांच्या काळजीने आपण आपल्या सगळ्याच बस थांबवायला लागलो तर लवकरच कंपनी बंद पडायला वेळ लागणार नाही. मग आता काय करायचं? आधी त्यांनी अडवलेली गाडी तर सोडवायला हवी ना. एरिया कोणता आहे? MG रोड पोलीस स्टेशन. थँक गॉड. आपल्या रूटचं उद्घाटन करताना माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे. हॅलो मॅम. तुम्ही ओळखलत मला? इनफॅक्ट मी तुम्हालाच फोन करणार होतो. अच्छा, म्हणजे तुमच्यापर्यंत हे प्रकरण आलंय तर तुम्ही बिनधास्तपणे कायदेशीर कारवाई करू शकता त्या गुंडांवर. तुम्हाला जी काही मदत लागेल त्यासाठी आमची कंपनी आणि मी स्वतः तयार असेल. मॅडम, तुम्ही त्या लोकांची का वाद घालताय? ते काय गुंड वगैरे नाहीये, तिकडचे स्थानिक लोक आहेत. मांडोली करा आणि मिटून टाका मॅटर. अहो, पण अपघात झालेला नसतानाही त्यांनी असं वागणं म्हणजे? अहो मॅडम, फक्त 10 लाखाचा तर प्रश्न आहे आणि ती अमाऊंट काय तुमच्यासाठी मोठी नाहीये, नाही का? ओ, आलं लक्षात. म्हणजे तुम्ही त्यांना सामील आहात तर? अहो मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तो तुमचा होतोय. प्रश्न पैशांचा नाही, तत्वांचा आहे. पण तुम्हाला कसं कळणार ना, कारण तुम्ही त्यांना आधीच विकले गेलेले आहात. मॅम, आता काय करायचं? आपली चूक नाहीये ना, मग आपण नाही रडायचं, लढायचं. सत्याची बाजू घेऊन अगदी शेवटपर्यंत लढायचं. चला माझ्या बरोबर. हा सगळं काय प्रकार आहे? रस्त्यावर असे दगड ठेवून गाडी अडवण्याची हिंमत कशी झाली तुमची? अरे वा, आलात तुम्ही. आम्हाला वाटलं तुम्ही आल्या आल्या पैशांबद्दल विचाराल. तुम्ही तर डायरेक्ट धमकायलाच निघालात. धमकवायला नाही, सोक्षमोक्ष लावायला आले. मॅडम, या सगळ्यांनी मिळून मला लय मारले हो. तुम्ही आमच्या पोराला चिरडणार, मग आम्ही तुम्हाला मारणारच ना. खोटं आहे मॅडम, हे सांगतायत तसं काही घडलेलंच नाही आहे इकडे. फक्त यांना आपल्या कंपनीकडून पैसे काढायचेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मुलाचं कारण पुढे करून 10 लाख मागतायत. ए कंडक्टर, जरा जास्त बोलतो असं नाही वाटत का तुला? तुझ्या मॅडम आल्या तर जास्त कंट कुठला काय रे तुला? तू आम्हाला ओळखत नाहीस. वेळ आली ना तुझ्या मॅडम समोर परत तुला तुडवायला कमी नाही करणार. काय बोला? हा, आता तुम्ही काय बोलला? हेच, वेळ आली ना तर परत. हाच फरक आहे आपल्यात. जी गोष्ट तुम्ही वेळ आल्यानंतर करीन म्हणताय ना, तीच गोष्ट मी वेळ येण्याआधीच करून मोकळी होते. तू आपल्याच एरियातून आपल्यावरच हात उचलणार. आता तर तुला आयुष्यातून उठवणार. आधी तुझी गाडी फोडणार आणि मग. थांबा, हे काय चाललंय? काय तमाशा चाललाय? खबरदार, आम्ही इथे असताना कायदा हातात घेतला तर. मैत्री मॅडम, हा सगळा काय प्रकार चालू आहे? हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी ज्यांनी कायदा मोडलाय त्यांना विचारा ना.
इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला आमची गुंडेगिरी दिसते, पण या श्रीमंत माणसाची लबाडी नाही दिसत. यांच्या गाडीने आमच्या पोराला उडवलंय. बिचारा मरणाची झुंज देतोय. आम्ही फक्त 10 लाख रुपयाची मागणी करत आहोत, ते पण त्याचा जीव वाचवण्यासाठी. ते द्यायचे राहिले बाजूला, हे आमच्यावरच हात उचलताय. सुरुवात तुम्ही केली आहे. बेकायदेशीरपणे आमच्या बसची अडवणूक करून आमच्या स्टाफवर हात उचलून गुन्हा तुम्ही केलाय. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर आमच्या स्टाफकडे बघा जरा. यांनी त्यांची कशी मारहाण केली आहे ते. तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम, पण काय ना कधी कधी लोकांची रिएक्शन तात्काळ येत असते. मला वाटतं इथे काहीतरी असंच घडलेलं आहे. म्हणजे काय झालं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमचा स्टाफ बस घेऊन पळाला नसता ना, ते सगळं घडलंच नसतं. तुम्ही नक्की कायद्याच्या बाजूनेच बोलताय ना? कायद्याच्या आणि वस्तुस्थितीच्या बाजूने आहे. मग आमचा माणूस सांगतोय ना ऍक्सिडेंट झालेलाच नाहीये, मग पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग आम्ही येडे आहोत का खोटे आरोप करायला? मॅडम, ह्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की जर धूर येतोय तर आग कुठेतरी लागलीच असणार ना. एकात आणि टाळी वाजत नाही मॅडम. फक्त 10 लाखाचा प्रश्न आहे. अच्छा, नाव काय त्या मुलाचं? विन्या. काण्या. त्याचं काय आहे, नाव विण्याचं आहे, पण आम्ही प्रेमाने काणे म्हणतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? सिटी हॉस्पिटल. म्युन्सिपालिटी हॉस्पिटल. आम्ही म्युन्सिपालिटी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो और ते म्हणाले सिरियस केस आहे, म्हणून मग ते कळलं. कोण किती खरं आणि खोटं बोलतंय ते कळलं मला. मला काय वाटतं मॅडम, हा विषय तुम्ही खूप ताणून धरताय. 1-2 लाख रुपये इकडे तिकडे देऊन टाका ना, नाहीतर मिटून टाका. मी मध्यस्थी आहे म्हटल्यावर मला कोणी त्रास देणार नाही. आणि मी काय म्हणतो मॅडम, बस रनिंग मध्ये राहिली नाही तर तुमचंच नुकसान होणार आहे. आतापर्यंत मी समजत होते की ह्या गुंडांनी फक्त गावकऱ्यांनाच लाच दिलीये, पण तसं नाहीये. त्यांनी तुम्हालाही सोडलेलं नाहीये. अहो मॅडम, म्हणून आज कायद्याची बाजू घ्यायची सोडून तुम्ही तुमची आणि ह्यांच्या फायद्याची बाजू घेताय. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय, कारण मी कधीच खोटं बोलत नाही आणि खोट्या गोष्टींचं समर्थनही करत नाही. हो मॅडम, मी तुमचाच विचार करत होतो. गाडी जागेवर उभी राहिली तर तुमचंच नुकसान होणार आहे. सहन करीन मी हे सगळं सहन करीन. माझ्या स्टाफला पण सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे. त्यांना घरी बसून पगार देईन. त्यांना घरात बसून तुम्ही पगार द्याल, पण रस्त्यावर उभ्या असलेल्या तुमच्या गाडीचा काय? आम्ही या गाडीचे सगळे स्पेअर पार्ट विकायला सुद्धा कमी करणार नाही. तसं करण्याआधी स्वतःच्या स्पेअर पार्टचाही विचार करा जरा. आज फक्त कानाखाली पडलीये, उद्या हातपाय फ्रॅक्चर झाले ना तर त्याला जबाबदार मी नाही राहणार. बोल कोरोना. ठीक आहे, तू आपल्यासाठी किती महत्वाचा माणूस आहेस ते आज तू सिद्ध केलेस. गुड. अशाच अपडेट्स देत राहा. जा. कॉंग्रॅच्युलेशन. अशा पद्धतीने त्या मैत्रीच्या साम्राज्याला धक्का द्यायला सुरुवात झाली. आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये नाही दिले ना तर तिची बस काही पुढे जाणार नाही. तुम्ही आम्हाला बोलून घेतले तेव्हाच कळले ना, नक्कीच काहीतरी घडलं असणार. हे फक्त सुरुवात आहे. आता पुढे तुम्हाला ॲज पर माय कॅल्क्युलेशन तुम्ही म्हणताय तसंच काहीसं घडलं असेल असं मला वाटत नाही. म्हणजे ती मैत्री आहे, माझी बायको आहे. कोणाहीपेक्षा तिला मी चांगलं ओळखतो.
आज जर तिथे एखादा ऍक्सिडेंट घडला असता तर त्यांनी 10 लाख काय 1 कोटी काढून दिले असते. पण जिथे तिची चूक नसते तिथे ती कधीच चुकत नसते. ए तुला असं नाही वाटत आहे का की तू तुझ्या बायकोची जरा जास्तीच बाजू घेतोयस? फॅक्ट, सत्य सांगतोय तुम्हाला. फॅक्ट्स. मग आता एक फॅक्ट मी तुला सांगतो. तिच्या या अशा ॲटिट्यूडमुळे तिची ट्रॅव्हल कंपनी सगळ्यात आधी बंद पडणार आहे. त्यासाठी आपल्याला वेगळं काहीही करायची गरज नाही पडणार. तसं झालं तर बरंच आहे ना बाप्पा. मग सगळ्या रस्त्यावर रावसाहेब टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बस असे धावताना दिसतील ना. हे आपलं स्वप्न असलं तरी अजून ते पूर्ण झालेलं नाहीये. आता तुम्ही स्वप्न बघितलं म्हटल्यावर ते पूर्ण होणारच ना. पण त्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. जसं आज घडवलंय तसं सतत काही ना काहीतरी घडवत राहावं लागणार आहे आणि तिला प्रेशरमध्ये आणावं लागणार आहे. आणि जर असं झालं ना तर तुझी स्वाभिमानी बायको भीक मागत त्या रावसाहेबच्या पायाशी, आणि मग आपण स्वतः तिला बर्बाद करणार.